आवडणारा प्रसाद म्हणजे गुळ आणि खोबरं. गुळ आणि खोबऱ्यापासून आपण फार चविष्ट आणि मस्तपैकी असे बाप्पाला आवडणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करूया. चला. जय सद्गुरू. चला सखींनो, आज आपण बनवूया उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे. चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. प्रथम आपण नारळ घेतला. नारळ खवण्याची मशीन आहे ही. आपण त्याच्याने हा नारळ खवून त्याचा किस बारीक किस करून घेतलेला आहे. आपण कणिक मळून घेतलेली आहे पिठाची. त्यानंतर आपण गुळ घेतला आहे. आपल्याला तूप लागणार आहे. ही हळदीची पानं आहेत आपल्याकडे. हळदीची पानं आहेत. सुंठ पावडर आहे. वेलची जायफळची पावडर आहे. बडीशोपची पावडर आहे. कसं मळून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप टाकून एकजीव केलेला आहे आणि हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅस लावूया आणि कढई तापायला लावूया. त्याच्यामध्ये प्रथम आपण 1 चमचा तूप टाकूया. तुपामुळे मोदकला सुगंध छान येतो. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकूया. तुमच्या चवीनुसार तुम्ही गूळ टाका. कोण किती गोड खातं, कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, त्या हिशोबाने आपण गूळ टाकूया. पण त्याला आता चांगला हलवून घेऊया मस्तपैकी. गूळ खाली लागला नाही गेला पाहिजे. हा गूळ गावठी असल्यामुळे तो थोडा चॉकलेटी आहे पण पौष्टिक आहे. चविष्ट गूळ आहे हा. आपल्याला लागतो त्याप्रमाणे आपण याच्यात खडे आहेत त्याच्यामुळे आपण लागतो त्याप्रमाणे वितळून घेऊया गूळ. गूळ बारीक गॅसवर थोडा वितळून घेणे. गूळ वितळत आहे आपला. त्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर, जायफळ वेलची पावडर आणि बडीशोप पावडर टाकूया. त्याच्यामुळे मोदकला सुगंध छान येतो. आता आपला गूळ वितळत आलेला आहे. मस्तपैकी पातळ असा छान झालेला आहे. थोडा आणखी आपण त्याला वितळून घेऊया. आता आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. बघा मस्तपैकी पातळ असा छान वितळून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालूया. खोबऱ्याचा खीस घालून मस्तपैकी त्याला हलवून घेऊया. छानसं असं हलवून घेऊया. गूळ नेहमी बारीक गॅसवरच वितळून घ्यायचा, नाहीतर तो करपतो आणि तो चॉकलेटी असल्यामुळे कळणार नाही तुम्हाला. छानपैकी आपण त्याचं मस्तपैकी असं सारण बनवून घेऊया मोदकाचं. आता आपलं हे सारण होत आलेलं आहे. तुला छानसा सुगंध मस्त फुटलेला आहे त्याचा. हे झालं आपलं मोदकाचं सारण. आता आपण ह्याला थोडा वेळ थंड करायला ठेवूया. हे बघा आता आपलं सारण किती छान सुंदर झालेलं आहे. सुगंधही छान सुटलेला आहे. एकदम एकजीव सगळं मस्त झालेलं आहे. आता आपण याला थंड करायला ठेवूया आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण त्याचे मोदक करायला घेऊया. आता आपलं हे मोदकाचं सारण थंड झालेलं आहे. आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, छोटे छोटे असे पिठाचे हुंडे केलेले आहेत आणि आता आपण ते लाटून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत. आणि पुऱ्या केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व असं मोदक भरून घेणार. बघा ते कसे दिसतात ते तुम्ही मला सांगा. असे छोटे छोटे लाटले की त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. ते बघा अशा छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या. त्याच्यामध्ये सारण भरायचं. 1-1.5 चमचा मावेल इतकं. कारण मोदक खाणे म्हणजे त्याच्यामधला मावा जो असतो तो खोबऱ्याचा तो टेस्टी लागला पाहिजे. नाहीतर नुसतं जास्त पीठ घेतलं आणि सारण कमी घेतलं तर त्या मोदकाला चव लागत नाही. आता आपण असं हुंडा तोडून घेऊया. थोडंसं आपण पिठाचा हात लावूया म्हणजे आपले मोदक छान होतील असे. आणि वरती जास्त जाडं पीठ ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खाताना पीठ कच्चं कच्चं लागतं. असे छोटेसे पातळशे करायचे. असे आपण आता सर्व असे मोदक करून घेऊया. आता आपले हे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता आपण गॅस चालू करूया. हे आहे स्टीम पात्र. याच्यामध्ये आपण सगळं मोदक उकडून घेणार. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत. आता आपल्याकडे हळदीची पानं आहेत थोडीशी.
म्हणून आपण काय करूया, त्याला कापून घेऊया आणि असे सगळीकडे लावून ठेवूया, म्हणजे हळदीच्या पानांचा सुगंध सर्व मोदकांना छान लागेल. यात आपण हळदीची पानं ठेवलेली आहेत. आता आपण सर्व मोदकांना असं तूप लावून घेऊया, म्हणजे मोदक खाली चिकटणार नाही आणि सुगंधही सुंदर येईल, छान येईल. आता हे आपले सगळे आपण मोदक असं तूप लावून ठेवलेले आहेत आणि बरोबर ते हळदीच्या पानांवरती ठेवले की छान सुगंध येतो आणि मोदक सुंदर आणि टेस्टी लागतात. आपल्याकडे हळदीची पानं कमी आहेत म्हणून आपण असे ठेवूया आणि मोदक जरा सुटसुटीत थोडे ठेवले की ते एकमेकांना चिकटत नाही. चला आता आपण याला 15 मिनिटं स्टीम करूया, म्हणजे छान होतील. आता आपण 15 मिनिटांनी बघूया. आता आपण बघूया आपले मोदक झालेत की नाही. 15 मिनिटं झालेले आहेत, बघूया. बघा हळदीची पानं टाकल्यामुळे किती सुंदर सुगंध येतोय त्याचा आणि कलर पण छान येलो असा आलेला आहे. आता आपण थोडं गॅस बंद करूया आणि एक 5 मिनिटं थंड करूया. चला सखींनो, आपले मोदक तयार झालेले आहेत. बघा हे आजचा गणपती बाप्पाचा प्रसाद आहे. कसे वाटतात ते मला सांगा. हा देवाचा नैवेद्य आहे आणि हाही नैवेद्य आहे. गणपती बाप्पा मोरया. फोडून बघूया आणि त्याच्यामध्ये असे मस्तपैकी तुपाची धार टाकायची, अशी छानसे तूप टाकायचं आणि मोदक खाण्याचा. हा झाला गणपती बाप्पाचा प्रसाद. आता मी तुम्हाला टीप देते. कधीही जेव्हा तुम्ही मोदक बनवता त्यावेळेस नारळ असतो तो पचायला जड असतो, त्याच्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्यामध्ये सूंठ पावडरचा वापर केला जातो, त्यामुळे पचनशक्ती चांगली होते, ऍसिडिटी होणार नाही, जळजळ होणार नाही. आणि दुसरी टीप म्हणजे कधीही तुम्ही मोदक बनवता त्यावेळेस तुम्ही हळदीची पानं जेव्हा स्टीम केल्या जातात त्याच्या खाली अशी पानं ठेवा, त्याच्यामुळे आणि वरतीही ठेवा, त्याच्यामुळे सुगंध छान येतो आणि मोदक खायला चविष्ट लागतात. आणि आता आपण मोदक फोडून बघूया आणि मोदक खाताना तुम्ही कसे करता मोदक मला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.